गाथा तुझी सांगतो जगाला सिंधुताई. 14 नोव्हेंबर 1947 साली ज्योत पेटली. अजूनही आठवणीची होती ती देवी. ओळख तिची अनाथांची माय, प्रेमाला पोरके असलेल्या निराधाराची ती माय. हिम्मती समोर तिचा हारला तो काळ. चिंधीची झाली सिंधू, सिंधूची झाली माई. अशी ओळख तिची ती सिंधुताई. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. हो झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. 4थी पास झालीस रे. अहो पोटीने पुढे जायचं म्हणजे लगीन करून सासरी जायचं. 2 पायरी जायचं, 4 खांद्यावरूनच यायचं. हीच रीत आहे आणि तीच पळायला पाहिजे. देवा तू सांगना कुठे गेला हरवूनी. लेकराची गान तुला उतार आता तरी. देवा तू सांगना कुठे गेला हरवूनी. लेकराची गान तुला उतार आता तरी. अंधारल्या राही दिशा बेजारल मन. उर जळून निघाल बघ कर पल मन. आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी. तुझ्या दावण्याला माझा काय गुन्हा. लहान जीवाची एका गाठ बांधली. वादळात तिने कशी लाट सांडली. सानुल्या वयात तिने संसार मांडला. खळखळता घडा क्षणात सांडला. उरामंदी जाळ पेटला. जन्माची राख झाली र. कटलेली दिशा ही धुरामंदी वाट गेली र. जिन धुळी वाणी झालं नेलं वाऱ्यानं उडून. अवकाळी बायको म्हणूनच राहायचं. आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी. तुझ्या दावण्याला माझा काय गुन्हा. लेकुरवाळी झाली ती कामधेनूच्या अंगणी. घेऊन उरी लेकराला भिक्षा ती मागी. मागू कसा मी अन मागू कुणा. माझी व्यथाही समजावू कुणा. आहे उभा बगदारी तुझ्या. जाणून घे रे जरा याचना. देशील का कधी जोडीत ह्या
सामी अरमादू कुणा सैर भैर झालं सार आखटीत घडलं र काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा लढून लढा ही भुकेची जगली ती जहाल पेटला ज्योतींची अटाळ झाली ती मशाल सोसून घाव परिस्थितीचे ही उभी ठाकली अनाथ होऊनी अनाथांची माय झाली अंधारल घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार नकळत काळ कोपला सैर भैर झाला सार आखटीत घडला काळाला घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा सोबतीची साथ आवंती वाटेत रात आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे वाट दिसू दे गाडवा वाट दिसू दे वाट दिसू दे गाडवा घाट सुटू दे ममता तिची आजही अनाथाला वाढवते शिक्षण नसलेली ती आज जगाला शिकवते लेकरू लांब करून सोसला पाऊस आसवांचा सोडून स्वार्थ माई आधार झाली तू सर्वांची साऱ्या लेकरावर असे तुझं लक्ष मायेची सावली देणारी तू वटवृक्ष या विनमिन त्या दिव्याला तू साकड घाल या तळमळत्या जीवाला दे जाणी खोल हे धग धग त्या इकाराला माईची ओल रख रख त्या फुईला दे रामाचं मोल नवी तेरणी धरून जिंदगानी गुंड्याचं सारं रामाला हसू दे वाट दिसू दे गाडवा वाट दिसू दे वाट दिसू दे गाडवा घाट सुटू दे हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे पोच तिथेला रगत निघल तरी बी हसल शाबास केची रगत निघल तरी बी हसल शाबास केची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बिकुनाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या कशाची परवा बिकुनाची
पक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. अक्ष म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचा फुलावानी घाव बिखाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माई जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माई जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं. तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कोणाची. मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कोणाची. तुम्ही नर्वस होऊ नका, कोसळून जाऊ नका. उद्याची पहाट तुमची आहे बेटा, उद्याची पहाट तुमची आहे. आणि या पहाटेचं स्वप्न पाहणारी ही माई सिंधुताई सपकाळ. काय होतं माझ्याकडे, अंधारच होता बेटा. मी स्मशानात राहायची, मी रेल्वेत भीक मागायची, मी भिकाऱ्यांसोबत राहायची. मी भिकाऱ्यांना जेवायला दिले की भिकारी मला संरक्षण द्यायचे. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, भिकारीण 20 वर्षाची, मी आता 70 वर्षाची. जगू शकते, हजारो लेकरांची माय होऊ शकते. 282 जावाई, 49 सुनांची सासू, 250 गाईची आई, 750 पुरस्काराची मानकरी, 4 राष्ट्रपती सन्मानित सिंधुताई सपकाळ जिंदाबाद.